राजकारणात केल्या जाणाऱ्या युत्या आणि आघाड्या नेमक्या ठरतात कशावर? विचारांवर, भूमिकेवर, मूल्यांवर, तत्वांवर, नैतिकतेवर? यापैकी कशावरच नाही. राज्यात होणाऱ्या युत्या आघाड्या ठरतात त्या फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर, सत्ता. सत्तेमध्ये सहभागी होता यावं या आणि या एकाच कारणासाठी पक्ष नेते एकत्र येतात तरी किंवा मग एकमेकांपासून दूर जातात तरी. 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणानं याची ढीग उदाहरणं दिलीत. पण तेवढ्यावरच थांबतील तर ते आपले नेते कसले? महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात, त्यामुळे आपले सगळे नेते आणि सगळे राजकीय पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकदा नव्या युत्या आघाड्यांच्या मागे लागलेत. आणि त्यातली ताजी चर्चा कुणाची आहे? पवार अधिक पवारांची. पुणे महानगरपालिकेसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आणि त्या एकत्र येण्याला काँग्रेसचीही साथ मिळण्याची शक्यता आहे. या तिघांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथही मिळाली तर फार आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये. म्हणजे काय? म्हणजे हे की राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे पुण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात लढतील आणि राज्याच्या सत्तेमध्ये एकमेकांच्या विरोधात असलेले थोरले पवार आणि धाकले पवार हे पुण्यामध्ये मात्र एकत्र दिसतील. आता जरा मुंबईमध्ये या. गेली 20 वर्ष एकमेकांपासून राजकारणात दूर राहिलेले ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र येत आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून काँग्रेस आणि उबाठा यांची आधी असलेली आघाडी तुटतीये. ठाकरे बंधूंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळणार की नाही याचाही अजून पत्ता नाहीये. बरं, या सगळ्यासाठी स्पष्टीकरण काय? दोन भाऊ एकत्र येत आहेत, काका पुतण्यांचं कुटुंब एकत्र येतंय, कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतोय वगैरे वगैरे. पण या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही हे त्या कार्यकर्त्यांनाही कळतंय. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे वेगळे लढले तर भाजप आणि शिवसेनेसाठी मैदानच मोकळं होईल. पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद पाहता दोघांना सुद्धा एकमेकांसोबत जायचं नाहीये. दोघं वेगळे लढले तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना फायदा होणार आहे. पण दोन्ही पवार एकत्र आले तर मात्र अजित पवारांसाठी निवडणूक सोपी होईल. पण ज्या भाजपनं मुंबईमध्ये नवाब मलिकांना सोबत घेतलं म्हणून अजित पवारांची अडचण केली आहे, तीच भाजप पुण्यामध्ये अजित पवारांना थेट शरद पवार आणि काँग्रेस सोबत सहज जाऊ देईल. आणि जर भाजप तसं सहज होऊ देणार असेल तर मग सवाल हा आहे की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या आवरणाखाली सत्तेसाठीच्या या कोलांटुड्या अजून किती काळ झाकल्या जाणार आहेत? बोलणार आहोत याबाबतच. पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. 2.5 वर्षांपूर्वी काका शरद पवार यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणारे अजित पवार आज त्यांच्याशीच आघाडी करू पाहत आहेत. कारण राजकारणात काहीही अशक्य नसतं असं म्हणतात. आणि पवार कुटुंबियांबद्दल तर नाहीच नाही. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पवार काका पुतण्या एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच पुण्याच्या निवडणुकीपुरते महायुतीत असलेले अजित पवार महाविकास आघाडीत जाणार आहेत. तशा वाटाघाटी काही दिवसांपासून सुरू आहेत. लवकरच घोषणा होणार अशी माहिती आहे. महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत. शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ओळखी नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन, हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही. आता दादांच्या या निर्णयामुळे भाजपला फटका बसणार असेल तर विरोधकांना ते हवंच आहे. त्यामुळे ठाकरे गटानं या संभाव्य निर्णयाचं स्वागत केलंय. भारतीय जनता पार्टी शिंदे गट सोडून सगळे एकत्र यावे असा आमचा प्रयत्न चालू आहे आणि निश्चित सगळे मिळून ही निवडणूक आम्ही जिंकू, लढू आणि जिंकू, दोन्ही करू. अजितदादांचा पक्ष इथं 2-4 वाडापुरता आहे तसा पाहायला गेला तर. या संभाजीनगर 2-4 वाडापुरता नाही, 2-4 माणसांपुरता आहे. त्यांच्याकडूनही तशी आम्हाला खुली आमच्यासोबत येण्याचं त्यांचं सुद्धा तयारी आहे, हे तुम्हाला सांगतो. आता पुणे शहरात भाजपची ताकद मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा पुणे हा गड मानला जातो.
दोन्ही राष्ट्रवादी जर विरोधात लढल्या तर मतं विभागली जातील आणि फायदा भाजपला होईल असं पवार कुटुंबियांना वाटतंय आणि म्हणूनच पुण्यात सत्ता कुटुंबात असावी या इच्छेपोटी आघाडीचा घाट घालण्यात आलाय. पण त्यामुळं अजित पवारांना दीर्घकालीन धोका संभवतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण सत्तेसाठी कुणाशी युती करतील याचा काहीही नेम नाही अशी शरद पवार यांची गेल्या अनेक दशकांपासून प्रतिमा आहे. त्याच वाटेवर अजित पवार चालतायत का हाही प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.